Good morning, friends. Yesterday we have seen that how the pronouns are changed while transforming the sentences of direct speech into indirect speech. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दोन व्यक्तीमधल्या संभाषणामध्ये जे संभाषण झालेलं आहे ते संभाषण तिसरी व्यक्ती चौथ्या व्यक्तीला सांगत असताना सर्वनामात कशा प्रकारे बदल होतात हे आपण पाहिलं. आज आपण दोघांमधील संभाषण जे झालेलं आहे ती बोलणार त्या संभाषणामध्ये बोलणारी व्यक्तीच तिसऱ्या व्यक्तीला जर सांगत असेल आमच्या दोघांमध्ये असं असं संभाषण झालं तर सर्वनामात कसे बदल करायचे. जर दोघांमध्ये झालेलं संभाषण त्या दोघांमध्ये संभाषण काय झालं हे ऐकणारी व्यक्ती जर तिसऱ्या व्यक्तीला सांगत असेल तर त्यावेळेस सर्वनामात काय बदल होतात हे आपण आज पाहणार आहोत. बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य लिहून दिली. पहिलं वाक्य वेगळ्या प्रकारचं आहे, दुसरं आणि तिसरं वाक्य वेगळ्या प्रकारचं आहे, चौथं वाक्य वेगळ्या प्रकारचं आहे आणि पाचवं वाक्य मी नंतर लिहून देणार आहे. इथं फळ्यावर सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आय सेड टू माय फ्रेंड. तुम्हाला हे वाटल्यास तुम्हाला पहिल्यांदा पहिल्या वाक्यामध्ये जे सर्वनामात बदल केलेत त्यासाठीचा नियम लिहून देतो, तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या. बघा, लिहा नियम. दोघांमधील संभाषणामध्ये जी व्यक्ती बोलत असते, पुन्हा सांगतो, दोघांमधील संभाषणामध्ये जी व्यक्ती बोलत असते ती बोलणारी व्यक्ती जर आय असेल तर अवतरण चिन्हातील वाक्यातील त्या व्यक्तीशी म्हणजेच आयशी संबंधित सर्वनामामध्ये कसलाही बदल करू नये. कळालं? फॉर एक्झाम्पल, तर ते पाहू. आय सेड टू माय फ्रेंड. बोलणारी व्यक्ती कोण आहे? आय आहे. मग नियम काय केला? या आयशी संबंधित अवतरण चिन्हातील वाक्यात आयशी संबंधित जी सर्वनामं आलेली आहेत ती आहे तशीच ठेवायची. मग आता अवतरण चिन्हातलं हे आय जे आहे त्या आयशी संबंधित आहे म्हणून पुढच्या वाक्यात आपण कसलाही बदल करायचा नाही. फक्त बदल बाकीचे डायरेक्ट स्पीच करतानाचे नियम घ्यायचे. आता इथं सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे आणि अवतरण चिन्हामध्ये विधानार्थी वाक्य असल्यामुळे त्या सेड टूचं रूपांतर आपल्याला टोल्ड असं करावं लागतं. मग पहा काय होतं. आय टोल्ड माय फ्रेंड. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा असतो इनडायरेक्ट करताना आणि त्याच्या जागी एखादं कनेक्टिव्ह वर्ड घ्यायचा असतो. कोणता घ्यायचा असतो तो वाक्यातील प्रकारानुसार ठरत असतो. इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये जर स्टेटमेंट किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असेल, स्टेटमेंट म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर कनेक्टिव्ह वर्ड म्हणून दॅटचा वापर करायचा. आय टोल्ड माय फ्रेंड दॅट. नियम काय सांगितला आहे? आयशी संबंधित सर्वनामामध्ये कसलाही बदल करायचा नाही. बोलणारी व्यक्तीच तिसऱ्याला सांगते म्हणून आय, इथं आय आहे तसं नाही. आय विलचा पास्ट विल वुड, आय वुड स्टडी हार्ड फॉर माय ब्राईट फ्युचर. फक्त इथं टेन्स बदलला, बाकीच्या सर्वनामात कुठलाही बदल केलेला नाही. कळालं? ठीक आहे. पुढे या. पुढचा नियम लिहून घ्या.
नंतर तुम्ही तो नियम लिहिल्यानंतर हे उदाहरण लिहिण्यासाठी जागा सोडून पुन्हा नंतर पुढचा नियम लिहा. दोघांमधील संभाषणामध्ये ऐकणारी व्यक्ती जर मी ME त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा मी असेल तर अवतरण चिन्हातील वाक्यात मीशी संबंधित मीला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करायचा मीशी संबंधित येणाऱ्या सर्वनामामध्ये खालीलप्रमाणे बदल करावेत. कर्तास्थानी यू आले असेल कर्तास्थानी यू आले असेल तर त्याचे आय यू हे सर्वनाम जर कर्मस्थानी आले असेल तर त्याचे मी त्या मीला सिंगल ME व योरचे YOUR त्याला पण सिंगल कॉमा करायचं आणि पुढं योरचे करावे. चं स्पेलिंग आवर OUR सॉरी योरचे माय करावे नाही योरचे काय करावे माय करावे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे आणि हे उदाहरण या नियमाशी संबंधित आहे. बघा कसं आहे. माय फ्रेंड सेड टू मी ऐकणारी व्यक्ती मी आहे. ऐकणारी व्यक्ती जर मी असेल तर कर्तास्थानी आलेल्या यूचं रूपांतर आय मध्ये करायचं युअरचं रूपांतर माय मध्ये करायचं. हा नियम म्हणजे कर्मस्थानी यू आल्यासाठी उदाहरण खाली दिले. कर्तास्थानी जर यू आलं तर त्याचं आय करायचं आणि पजेसिव्ह प्रोनाउन युअर जर आलं तर त्याचं माय करायचं. बघा माय फ्रेंड सेड टूचं रूपांतर टोल्ड मध्ये झालं. सेड आणि टू सेड टूच्या ऐवजी टोल्ड घेतो. टोलच्या पण टू घेण्याची चूक करायची नाही. माय फ्रेंड टोल्ड मी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकला तिथं दॅट वापरायचं. यूचं रूपांतर कशात केलं आपण आय मध्ये. आय शुड वर्क हार्ड इथं शूड असल्यामुळे शूडचं शूडच राहील. टेस्ट बदल होत नाही कारण हे शूड असल्या शूड असलं असतं तर शूड असतं इथं शूड आहे शूडचं शूडच नाही. आय शुड वर्क हार्ड फॉर युअरचं रूपांतर माय ब्राईट फ्युचर. समजलं. आता या वाक्यामध्ये आपण कर्तास्थानी आलेले यू घेतले आणि युअर हे पजेसिव्ह प्रोनाउन घेतले. पण जर अवतरण चिन्हातील वाक्यात यू हा शब्द कर्म म्हणून आला कर्ता म्हणून येणं म्हणजे काय तो शब्द क्रियापदाच्या अगोदर आणि कर्म म्हणून येणारा शब्द क्रियापदाच्या नंतर येतो. जसं आता इथं बघा या वाक्यामध्ये तिसरं वाक्य माय फादर सेड टू मी आय विल गिफ्ट यू. आता या वाक्याचं क्रियापद कोणतं गिफ्ट आणि हे यू कुठं आले गिफ्टच्या नंतर आले. क्रियापदाच्या नंतर आलेला शब्द आलेलं सर्वनाम हे कर्म असतं म्हणून हे यू काय आहे ऑब्जेक्ट आहे. मग या यूचं काय करायचं आपल्याला मी मध्ये रूपांतर करायचं. काय वाक्य पहिल्यांदा आय विल गिफ्ट यू अ बाईक इफ यू बिकम सक्सेसफुल इन दिस एक्झाम. आता या वाक्यात दोन ठिकाणी यू आले आणि हे वाक्य जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. इफचा क्लॉज असेल आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये दोन स्वतंत्र क्लॉज असतात. दोन स्वतंत्र क्लॉजमध्ये स्वतंत्र करता स्वतंत्र क्रियापद
असतं. मग या ठिकाणी दोन सूत्र क्लॉज कोणते आहेत? आय विल गिव्ह यू अ बाईक हा मेन क्लॉज आणि एकचा क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, यू हे ऑब्जेक्ट आहे. या वाक्यामध्ये यू हा सब्जेक्ट आहे म्हणून इथं यूचं काय होतंय? ऑब्जेक्ट म्हणून यू आलं तर त्याचं मी करायचं, सब्जेक्ट म्हणून यू आलं तर त्याचं आय करायचं. वाक्य कसं होईल? माय फादर सेड टू च्या ऐवजी टोल्ड. माय फादर टोल्ड मी. स्टेटमेंट असल्यामुळे कनेक्टिव्ह वर्ड दॅट सगळी स्टेटमेंटच घेतली पुन्हा मी. माय फादर टोल्ड मी दॅट. आयचं रूपांतर ही मध्ये, विलचं रूपांतर वुड मध्ये, गिफ्ट आहे तसंच राहील. आता हे यू कर्मस्थानी आले त्याचं रूपांतर आयचं कर्म काय असते? मी. ते द्यायचं. ही वुड गिव्ह मी अ बाईक इफ. आता पुढचा क्लॉज सुरू झाला आणि तिथं यू सब्जेक्ट होऊन आला म्हणून यूचं रूपांतर आय मध्ये. बिकम्स अ पास्ट टेन्स बिकेम. आय बिकेम सक्सेसफुल इन दॅट एक्झाम. आणि लक्षात ठेवायचे इनडायरेक्ट स्पीच मधील वाक्यामध्ये अवतरण चिन्ह सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर केला जात नाही. अवतरण चिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमा जे असतात दुहेरी अवतरण चिन्ह त्याचा वापर होत नाही. चौथं वाक्य. आता मी इथं चौथं वाक्य लिहिण्यापूर्वी तुम्हाला एक नियम लिहून सांगतो, तू लिहा. दोघांमधील संभाषणामध्ये ऐकणारी व्यक्ती म्हणून अस यू एस त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा आले असल्यास अवतरण चिन्हातील वाक्यात शी संबंधित सर्वनामात खालील बदल करावेत. कर्ता म्हणून यू आले असेल तर त्याचे वी, यूला पण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करायचा आणि वीला पण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करायचा, तर त्याचे वी. कर्म म्हणून जर यू आले असेल त्याला पण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करा यूला, तर त्याचे अस व युअरचे रूपांतर अर मध्ये करावे. अवर ओ यू आर, वाय ओ यू आर, युअरचे रूपांतर ओ यू आर अर मध्ये करावे. फॉर एक्झाम्पल, द टीचर सेड टू अस यू शुड वर्क हार्ड फॉर युअर ब्राईट फ्युचर. काय सांगितलं की आपल्याला? वाक्यात आलेल्या अवतरण चिन्हात आलेल्या यूच्या जागी वीचा वापर करावा. जर तो यू करता असेल, कर्म असेल तर त्याचं अस करा आणि युअर हे म्हणजे सूत्र आहे त्याचं काय होईल? अर होईल. उत्तर असेल द टीचर टोल्ड अस. याच्यात इथल्या ह्या असमध्ये ह्याच्यामध्ये अवतरण चिन्हाच्या बाहेरच्या असमध्ये मी मध्ये काही बदल करायचा नाही आपल्याला, फक्त अवतरण चिन्हात येणाऱ्या सर्व बदल करायचा. द टीचर टोल्ड अस दॅट यूचं रूपांतर झालं, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा करून टाकला त्याने घेतलं. यूचं रूपांतर वी मध्ये शुड आहे तसंच, वर्क आहे तसं, हार्ड आहे तसं, फॉर युअरच्या जागी अर ब्राईट फ्युचर फुल स्टॉप. समजलं? आता या चौथ्या वाक्यामध्ये आपण काय केलं होतं? यूचं रूपांतर वी मध्ये केलं, पण यू हा कर्मस्थानी आहे. मग जर यू कर्मस्थानी आलं तर त्याचं रूपांतर कसं करायचं हे मी या वाक्यात तुम्हाला सांगतो. दोन एक वाक्य, हे वाक्य माझ्यासोबत लिहा.
the teacher said to us, I am going to ask you a very simple question. The teacher said to us, I am going to ask you a very simple question. या वाक्यामध्ये I am going to ask you. हा you शब्द कुठं आलाय? am going to ask. I am going या क्रियापदाच्या नंतर आलाय. हा जर अगोदर आला असता तर त्या यूचं रूपांतर आपण we मध्ये केलं असतं, बरोबर? पण हा शब्द क्रियापदाच्या नंतर आला म्हणजे हा यू हा शब्द या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस वाक्यात यू ऑब्जेक्ट म्हणून येईल, ऐकणारी व्यक्ती अस असेल तर त्या यूचं रूपांतर अस मध्ये करायचं. उत्तर असं असेल, द टीचर सेड रूपांतर टोल्ड मध्ये टोल्ड अस कॉमा इन्व्हर्टेड कॉमा करून टाकायचा, त्याच्याऐवजी दॅट वापरायचं. दॅट या आयचं रूपांतर हे आय टीचरसाठी आले पण त्याचं रूपांतर ही मध्ये होईल तर ती गोष्टीसाठी आहे. ॲम गोईंगचं रूपांतर वॉज गोईंग मध्ये होईल. काळात बरोबर आहे. टू आस्क हे इन्फिनिटिव्ह असल्यामुळे ते आहे असंच राहील आणि यूचं रूपांतर अस मध्ये होईल. The teacher told us that he was going to ask us a very simple question. Simple. समजलं? म्हणजे बोलणारी व्यक्ती कोण आहे त्यानुसार, ऐकणारी व्यक्ती कोण आहे त्यानुसार अवतरण चिन्हातील सर्वनामात होणारे बदल कसे करायचे हे आपण पाहिलं. काल पाहिलं दोघांमधल्या संभाषणामध्ये दोघांमध्ये जे संभाषण झालं ते तिसरी व्यक्ती चौथ्याला सांगत असताना होणारे सर्वनामातले बदल ते वेगळे असतात. पण बोलणारी व्यक्ती स्वतःच जर तिसऱ्या व्यक्तीला त्या ऐकणाऱ्या व्यक्तीसोबत त्याचं काय संभाषण झाले सांगत असेल तर ते बदल अवतरण चिन्हातील वाक्यांमध्ये त्या आयशी संबंधित होणारे बदल कसे होतात हे तुम्ही आपण पाहिलं. त्याचबरोबर ऐकणारी व्यक्ती जर मी असेल तर त्या मीशी संबंधित जे अवतरण चिन्हात यू योर येणार आहे त्यात काय बदल होईल आणि ऐकणारी व्यक्ती जर अस असेल तर त्या अशी संबंधित अवतरण चिन्हात येणारे यू आणि योर मध्ये काय बदल होतील हे आपण पाहिलं. आज आपण पाहिलं. उद्या आपण काळात होणारे बदल याविषयी अभ्यास करू. तोपर्यंत धन्यवाद.